गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठा राडा सुरू होता। एकीकडे जाळपोळ, दगडफेक आणि त्यानंतर आता पोलीस कारवाईमुळे मोठी खळबळ निर्माण झाली। पोलिसांच्या कारवाईत एका दलित चळवळीत कार्यकर्त्याचं निधन झाल्याचा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला गेलाय। त्यात आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एका संविधानाच्या प्रकृतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना झाली होती। त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली। यावेळी जाळपोळीच्या घटना समोर आल्या। या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। काही कार्यकर्त्यांना गुन्हे देखील दाखल करण्यात आले। यावेळी एक घटना घडली। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं। समोर आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या छातीत कळ आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यावेळी त्याचं निधन झाल्याचं समोर आलं। सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता, मात्र आता शिवसेनेच्या अहवालातून शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरियस हे कारण समोर आलं आहे। त्यामुळे राज्यभर तो संताप व्यक्त केला जातोय। शिवसेनेचा अहवाल समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू मार लागल्याने झाल्याचं समोर आलं। त्यामुळे अनेकांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले। व्यवस्थेने सोमनाथची हत्या केली असा आरोप देखील केला जात आहे। या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर परभणीत दाखल झाले। प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली। समोर आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा LLBच्या 3ऱ्या वर्गात शिक्षण घेत होता। परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होता, मात्र तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली होती। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असं त्याचं पूर्ण नाव। आधार कार्डवर दिलेल्या पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी भागात राहिला होता। परीक्षा देण्यासाठी तो परभणीत आला होता, मात्र पोलीस कोठडीत त्याला जीव गमावा लागला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ, त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचं निधन झालं, याहून असहनीय काय असेल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं।